महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या अवैध गुटखा वाहतुकीवर सिन्नर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 1,87,46,46,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की बारागाव पिंपरी रोड मार्गे मालवाहू ट्रक मधून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा वाहतूक होणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष पथक तयार करून बारागाव पिंपरी रोडवरील सांगळे फार्म हाऊस परिसरात नाकाबंदी केली. दिनांक 17 मे रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास निफाडकडून येणारे 2 संशयित कंटेनर पोलिसांनी अडवले. यामध्ये टाटा कंपनीचा MH40Y 1979 क्रमांकाचा कंटेनर आणि अशोक लेलंड कंपनीचा MH40 CS 6616 क्रमांकाचा ट्रक यांचा समावेश होता. पोलिसांनी चालकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता एका चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर दोन्ही वाहनांची पंचासमक्ष तपासणी करण्यात आली. तपासणीत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला दर्जा व गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली. विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी संदीप तोरणे, अक्षय गाडेकर आणि चेतन परदेशी यांनी घटनास्थळी येऊन मालाची तपासणी केली. या कारवाईत पोलिसांनी 66 लाख रुपयांचा BR गोल्ड फ्लेवर पान मसाला, 76,56,000 रुपयांचा नजर पान मसाला व दर्जा तसेच 296 प्रीमियम चुईंग टोबॅकोचा साठा जप्त केला. याशिवाय 2 मालवाहू वाहनांसह एकूण 1,87,46,46,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड, सिन्नर.